रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। आपण पाहत आहात हबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। शासकीय निवासी शाळेचे आमदार राजेशदादा यांच्या हस्ते भूमिपूजन। अखेर परभणी जिल्ह्यातील अनुसूचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसाठी मिळणार सुसज्ज शासकीय निवासी शाळा। मानवत येथील शासकीय निवासी शाळेच्या इमारतीचे आमदार राजेशदादा यांच्या हस्ते भूमिपूजन। या शाळेतून उत्कृष्ट विद्यार्थी निर्माण व्हावे अशी अपेक्षा आमदार राजेशदादांनी व्यक्त केली। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मानवत येथे उभारण्यात येणाऱ्या अनुसूचित जमाती मुलांच्या शासकीय निवासी शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार राजेशदादा विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार राजेशदादा विटेकर म्हणाले की या सुसज्ज इमारतीमुळे शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा तर उपलब्ध होणारच आहेत, त्यासोबतच विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे होते। या निवासी इमारतीमुळे शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थेला अधिक बळ मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड, शासकीय निवासी शाळेचे विशेष अधिकारी एस अंजनीकर, जिल्हा परिषद सदस्य दत्तराव जाधव, मुख्याध्यापक श्री गजानन शिंदे, महेश घुगे, गृहपाल श्रीमती भोसले मॅडम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब मोरे, नगरसेवक दत्तराव चौधरी, नगरसेवक अभिषेक आळसपुरे, स्वप्नील शिंदे, संजय नाईक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।